नमस्कार. अभ्यासाचे 16 संस्कार मालिकेमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण तिसरा संस्कार पाहणार आहोत. तिसरा संस्कार आहे श्रवण. तत्पूर्वी अभ्यासाचे 16 संस्कार मालिकेतील पहिले 2 संस्कार एकाग्रता आणि वाचन हे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर आपण अवश्य पाहावे. दुसरी अजून एक महत्त्वाची सूचना आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण व्हिडिओच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी काही उपयुक्त सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचा त्यांच्या अभ्यासात उपयोग होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता व्हावं लागतं. आपण जर एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकली तर ती आपल्याला लगेच समजते, त्या गोष्टीचं आपल्याला लगेच आकलन होतं आणि ज्या गोष्टींचं आपल्याला आकलन होतं त्या गोष्टी संदर्भात आपण बोलू शकतो. म्हणजे आपल्याला जर छान बोलायचं असेल तर आपल्याला ऐकावं लागेल, नुसतं ऐकावं लागणार नाही तर लक्षपूर्वक ऐकावं लागेल. आपण जर लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्याला ते लगेच समजतं. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात आपण आपल्या वर्गातलं उदाहरण बघूया. एखादा विषय तुम्हाला आवडतोय, एखाद्या शिक्षकांनी शिकवणं तुम्हाला आवडतंय, ते शिक्षक वर्गात शिकवत असताना तुम्ही त्यांचं शिकवणं खूप लक्षपूर्वक ऐकता. त्यांनी शिकवलेल्या संकल्पना तुम्हाला लगेच समजतात, तुम्हाला ते लगेच आकलन होतं आणि तो विषय तुम्हाला सोपा वाटायला लागतो. पण एखादा विषय तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा त्या शिक्षकांनी शिकवणं तुम्हाला आवडत नसेल, त्या शिक्षक शिकवत असताना त्यांच्याकडे तुम्ही किती लक्ष देता, तर त्यांच्या शिकवण्याकडे तुम्ही बरंचसं दुर्लक्ष करता आणि शिकवण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते शिकवत असलेल्या संकल्पना तुम्हाला लवकर समजत नाही, तुम्हाला त्याचं आकलन होत नाही आणि तुम्ही त्या विषयावरती शिक्का मारून टाकतात की हा विषय मला अवघड आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे का होतंय? हे केवळ लक्षपूर्वक न ऐकल्यामुळे होतंय. तुम्ही एक शिक्षक म्हणून मला जर विचारताल कुठला विषय अवघड आहे का, तुम्ही म्हणेल कुठलाही विषय अवघड नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जोपर्यंत म्हणताल तो विषय अवघड आहे तोपर्यंत तो विषय अवघडच आहे. तो विषय अवघड नाहीये, त्या विषयातल्या संकल्पना तुम्हाला समजलेल्या नाहीयेत आणि त्या संकल्पना तुम्हाला का समजल्या नाहीयेत, तर तुम्ही ते लक्षपूर्वक न ऐकल्यामुळे तुम्हाला ते समजलेलं नाहीये. त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका, त्या संकल्पना तुम्हाला समजतील आणि कुठलाही विषय तुम्हाला अवघड वाटणार नाही. इथून पुढे जे जे मुद्दे मी सांगतोय, ज्या जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, जे उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, त्या उदाहरणामध्ये तुम्ही स्वतःला बघा, तुमच्या बऱ्याचशा अडचणी दूर झालेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, ऐकण्यासंदर्भात मला आपल्या घरातील उदाहरण द्यावं वाटतं. समजा घरामध्ये बाळ आहे, ते घरातलं बाळ त्याचे आई वडील किंवा घरातील इतर सदस्य ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलतात त्याप्रमाणे ते बाळ बोलायचा प्रयत्न करते. सुरुवातीला आई त्याला नुसतं बा 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 म्हणायला सांगते आणि हळूहळू एक दिवस ते बाळ बाबा म्हणायला शिकतं. विद्यार्थी मित्रांनो, हे कशामुळे झालं? हे त्या बाळाच्या ऐकू येण्याच्या क्षमतेमुळे झालं. ऐकण्यामुळे ते बाळ शिकलं आणि ज्या बाळांना ऐकू कमी येतं किंवा ऐकू येत नाही त्या बाळांच्या एकंदरीत बोलण्यावर परिणाम झालेला दिसतो. म्हणजेच ऐकण्यातून ते बाळ शिकतंय. दुसरं अजून एक उदाहरण मला तुम्हाला द्यावं वाटतंय, एकलव्याचं. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिलेला असतो. एकलव्य काय करतो? जंगलामध्ये येऊन द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करतो आणि त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा सराव चालू करतो. दिवस निघून जातात. एक दिवस द्रोणाचार्य जंगलामध्ये आलेले असतात. त्यांचा कुत्रा पुढे चालत असतो. त्या कुत्र्याला सराव करणारा एकलव्य दिसतो आणि तो कुत्रा जोरजोरात भुंकायला लागतो. आपल्या सरावामध्ये व्यत्यय येतोय, त्यामुळं एकलव्य काय करतो? त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये अशा प्रकारे 7 बाण मारतो की त्या कुत्र्याला इजा होत नाही, तर त्या कुत्र्याचं भुंकणं बंद होऊन जातं. तोंडातले ते बाण घेऊन तो कुत्रा द्रोणाचार्यांसमोर येतो. द्रोणाचार्यांना वाटतं की एवढा असा कोण श्रेष्ठ धनुर्धारी आहे की ज्याने असे 7 बाण मारलेत आणि कुत्र्याला इजा पण झाली नाही, तो धनुर्धारी असतो एकलव्य. विद्यार्थी मित्रांनो, लक्षभेदी बाण्याचं ज्ञान एकलव्याला मिळालं ते केवळ त्याच्या लक्षपूर्वक ऐकण्यामुळेच. एकलव्याप्रमाणेच हे ज्ञान राजा दशरथाकडे पण होतं. राजा दशरथ आणि एकलव्य या दोघांना पण आदर्श समोर मानून आपण फक्त आपले आई वडील आणि शिक्षक यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या तरी आपली बरीच प्रगती होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, मग आपण लक्षपूर्वक ऐकू शकतो का? त्यासाठी आपण काही करू शकतो का? तर त्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत. जो मी प्रयोग तुम्हाला सांगतोय तो प्रयोग तुम्ही खरं प्रामाणिकपणे करून बघायचा आहे. तो प्रयोग केल्यावरच तुम्हाला कळेल की तुमची लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता वाढतीये
की नाही वाढत आहे. प्रयोग खूप साधा आहे. एक तुम्ही घरात शांत ठिकाणी बसा किंवा घराच्या गच्चीवर जाऊन बसा शांतपणे आणि तुमच्या कानावर जे आवाज पडतात आहेत त्या आवाजांकडे लक्ष द्या. पहिल्या दिवशी काय करायचंय, फक्त आवाज लिहायचे. पक्ष्याचा आवाज आहे, गाडीचा आवाज आहे, पुरुषांचा आवाज आहे किंवा अन्य कशाचा आवाज आहे, ते आवाज फक्त लिहायचे. हा झाला आपला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी काय करायचंय, पक्ष्यांच्या आवाजामध्ये कुठल्या पक्ष्याचा आवाज तुम्ही ऐकलाय, तो कावळ्याचा आवाज ऐकलाय, चिमणीचा आवाज ऐकलाय, पोपटाचा आवाज ऐकलाय किंवा कबुतराचा आवाज ऐकलाय, हे सगळे आवाज तुम्हाला लिहायचे. किंवा गाडीचा आवाज असेल तर पहिल्या दिवशी आपण गाडीचा आवाज दिलाय. दुसऱ्या दिवशी काय करायचंय, रिक्षाचा आवाज आहे की मोटरसायकलचा आवाज आहे की कारचा आवाज आहे की अजून कुठल्या वाहनाचा आवाज आहे, हे सगळं बायफर्केशन करायचं. हे झाला आपला दुसरा दिवस. पहिल्या दिवशी आपण काय केलं, फक्त लिहिलं कुठले कुठले आवाज दिलेत. दुसऱ्या दिवशी आपण काय केलं, त्यात परत रिफाईन केलं की आज गाडीचा आवाजामध्ये बघा मोटरसायकलचा आवाज आहे, कारचा आवाज आहे, ट्रकचा आवाज आहे, रिक्षाचा आवाज आहे, असं बायफर्केशन केलं. तिसऱ्या दिवशी काय करायचंय, तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या आवाजाचं अजून निरीक्षण करायचंय. खूप लक्षपूर्वक तावा ऐकायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय की गाडी जोरात चालली आहे, गाडी हळू चालली आहे की गाडी उभी आहे, तो मनुष्य म्हणजे पुरुष बोलतोय की स्त्री बोलतीये, मुलगा बोलतोय की मुलगी बोलतीये की अजून लहान बाळ बोलतोय, हे सगळे आवाज बारीक सारीक आवाज तुम्हाला लिहायला सुरुवात करायची. हा प्रयोग साधारणतः 3 ते 4 दिवस करायचा. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला आवाजामधला फरक कळायला लागलाय, आवाजामधला चढउतार कळायला लागलेले आहेत. हा जो तुमचं जे तुम्हाला जे ज्ञानामध्ये भर पडली आहे, तुमची जी क्षमता तुमच्या लक्षात आली आहे, ती क्षमता तुम्हाला फक्त वर्गात वापरायची आहे. कारण वर्गात शिक्षक शिकवतात तुम्हाला. वर्गात शिक्षक शिकवण्याकरता त्या शिक्षकांना घरी अभ्यास करावाच लागतो. तुम्हाला जो पाठ शिकवायचा असेल त्या पाठाचा अभ्यास केल्याशिवाय शिक्षक तुम्हाला शिकवू शकत नाहीये. तुमचं काम काय, तर तुमचं काम आहे शिक्षकांनी शिकवलेलं फक्त लक्षपूर्वक ऐकायचंय आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त ऊसाचा रस प्यायचा आहे. ऊसाचा ऊस नाही खायचं सांगितलेलं आपल्याला. कारण तो ऊस लागवड ऊसाकडे जर आपण बघितलं तर ऊस लागवड करणे, शेतकरी पहिले मशागत करतो शेतीची, मग ऊसाची लागवड करतो, वर्षभर त्या ऊसाला खत पाणी घालतो, वर्षभर तो ऊस सांभाळतो, नंतर तो ऊसाची तोडणीवाले लोक आले ते ऊस तोडणी करतात, ऊस वाहतूकवाले लोक आले ते ऊसाची वाहतूक करतात आणि वाहतूक करून तो ऊस गुऱ्हाळमध्ये येतो. मग येतो तो गुऱ्हाळवाला तुमच्या हातात ऊसाचा रसाचा ग्लास देऊपर्यंत तो जो ऊस आहे तो गुऱ्हाळवाला 3, 4, 5 वेळेस त्या गुऱ्हाळामध्ये टाकतो आणि तो रस बाहेर काढतो. विद्यार्थी मित्रांनो, तो ऊसाचा रस तुमच्या हातामध्ये येऊपर्यंत खूप जणांना खूप कष्ट पडलेले असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला घडवण्याकरता, तुम्हाला मोठं करण्याकरता खूप जणांना कष्ट पडलेले असतात. त्यात तुमची आई असती, तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिलाय, खाऊ पिऊ घातलंय, मोठं केलंय. तुमचे वडील आहेत, तुमच्या वडिलांनी तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांना पण त्या सुविधा उपलब्ध करून देताना भरपूर कष्ट पडलेले असतात. तुमचे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना तुम्हाला शिकवण्याकरता घरी अभ्यास करावा लागतो, त्यांना घरी कष्ट करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्यांना तुम्हाला मोठं करण्याकरता कष्ट पडतात. त्यामुळं तुमचं काम काय, तुमचं काम फक्त रस प्यायचा. म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी तुमच्याकडे जे कष्ट केलेले आहेत त्या लोकांचं फक्त लक्षपूर्वक ऐकायचं. तुम्ही जर यांचं म्हणणं, यांचं सांगितलेल्या गोष्टी ह्या जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्या तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होईल. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करा आणि मोठे व्हा. धन्यवाद.